माननीय आमदार बबनदादा शिंदे यांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा होणार. विविध कार्यक्रमांचं वर्षभर आयोजन. बबनदादा शिंदे ऑगस्ट अखेर मायदेशी येणार. रणजितसिंह शिंदे. माढा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार बबनदादा शिंदे यांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार असून अनेक कार्यक्रमांचं वर्षभर आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे. 1 सप्टेंबर 2026 रोजी बबनदादा शिंदे यांच्या 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होणार असून त्यानिमित्ताने संपूर्ण वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी टेंभुर्णी येथील पुष्पक मंगल कार्यालयामध्ये माढा तालुका आणि विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर 42 गावं व माळशिरस 14 गावं तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या आयोजित भव्य मेळाव्याप्रसंगी रणजितसिंह शिंदे माहिती देत होते. याप्रसंगी तालुक्याचे माजी सभापती विक्रमदादा शिंदे, समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे, डॉक्टर जयंत करंदीकर, अण्णासाहेब ढाणे, अशोक लुणावत, प्राध्यापक दळवी, मधुकर पाटील, झुंजार भांगे, संजय टोणपे, गोरख देशमुख, मुन्नराजे मोरे, अनिल देशमुख, बाळासाहेब कोठारी, बंडू नाना ढवळे, संजय पाटील, भीमा नगरकर, वैभव मोरे, बिभीषण डांगे, रमेश काका पाटील, संभाजी पाटील, दिगंबर माळी, आप्पासाहेब उबाळे, दीपक मामा पाटील, भाऊसाहेब भांगे, राहुल खटके, विक्रम ताटे, तात्यासाहेब तरंगे, मनीषाताई गिड्डे, हनुमंत पाटोळे, शब्बीर जागीरदार, दिनेश गाडेकर, कृष्णात खटके, अंकुश वाघ, सुदर्शन मिसाळ, शिवाजी रेडे, राहुल टीक, राहुल रेडे, प्रशांत नवगिरे, नितीन झाडबुके, बापू परबत, निलकंठ पाटील, रामभाऊ शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अधिक माहिती देताना रणजितसिंह शिंदे म्हणालेत की मागील वर्षी बबनदादा शिंदे यांच्यावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी 12 जून रोजी आम्ही अमेरिकेत सेंट लुईस शहरातील सीजेबी हॉस्पिटलमध्ये गेलो. 18 ऑगस्ट 2025 रोजी दादांच्यावर ही शस्त्रक्रिया तेथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल पावले यांनी यशस्वीरित्या पार पाडली व मागील 1 वर्षापासून दादा येथेच उपचार घेत आहेत. परंतु आता तब्येतीत खूपच सुधारणा झाली असून 14 महिन्यांनंतर 25 ते 30 ऑगस्ट 2026 पर्यंत बबनदादा शिंदे परत मायदेशी येणार आहेत. यावेळेस सर्वत्र त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. परंतु त्यांना भेटण्याप्रसंगी काही नियमांचं सर्वांनाच काटेकोरपणे व शिस्तीत पालन करावं लागेल. पुढील अमृत महोत्सवी वर्षात गावोगावी बबनदादांचे स्वातंत्र्य गाव भेट दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. उद्देश हाच की गावातील प्रत्येक नागरिकास दादांची भेट घेऊन बोलता यावं व गप्पा गोष्टी चर्चा करता याव्यात. 1 सप्टेंबर 2026 पासून गावोगावी कार्यकर्त्यांनी आदरणीय बबनदादांनी केलेल्या कार्याच्या माहितीचे डिजिटल बोर्ड लावावेत. तसेच मोठे फ्लेक्स लावून त्यावरती महिला कार्यकर्त्यांना विशेष प्राधान्य द्यावं. प्रत्येक गावातील 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच गावात 75 झाडे लावण्यात येऊन ती पुढील 5 वर्ष जगवण्यात येणार आहेत. युवकांसाठी युवा महोत्सव भरवण्यात येऊन वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. महिलांसाठी गावोगावी विविध कार्यक्रम घेतले जातील. ज्येष्ठ बुजुर्ग मंडळी यांसाठी कीर्तनाचे, प्रवचनाचे सोहळे आयोजित केले जातील. सोशल मीडियावर रील्स स्पर्धा आयोजित करण्यात येतील. शाळांमधून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातील. आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान शिबिर, संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. क्रीडा स्पर्धांमध्ये बैलगाडा शर्यती, क्रिकेटच्या स्पर्धा आणि इतर काही खेळांच्या स्पर्धेंचेही आयोजन केलं जाईल. सामान्य नागरिकांना आवश्यक असणारी शासकीय कागदपत्र मिळवण्यासाठी गावोगावी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मेळावे घेतले जातील. त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षांमध्ये ऐन वेळेस काही नाविन्यपूर्ण उपक्रमांचंही आयोजन करण्यात येईल. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी विषय समित्यांची स्थापना करून कामे केली जातील असं रणजितसिंह शिंदे यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी डॉक्टर जयंत करंदीकर, शिवाजी कांबळे, बंडू नाना ढवळे, अप्पा ढाणे, संतोष अनभुरे, संतोष शिंदे, जितेंद्र गायकवाड, अप्पा पाटील, सुजित भोसले, लक्ष्मण शेळके, हनुमंत चव्हाण आदी मान्यवरांनी आपले समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमास माढा विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद, तालुका पंचायत सदस्य, नगर परिषदांचे नगरसेवक, कारखान्यांचे संचालक, मार्केट कमिटीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, माढेश्वरी बँकेचे संचालक, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, माढा, माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील गावगावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, ग्रामस्थ, युवक, भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोले खुर्दचे युवक कार्यकर्ते दीपक मामा पाटील यांनी सर्वांचं स्वागत करून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. राजेंद्र मुळे आणि सचिन
होदाडे यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभार कैलास तोडकर यांनी मानलेत.